नमस्कार, कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे उपासाचे दही वडे करून दाखवते। ते दही वडे करण्यासाठी मी इथे दही तयार करून घेते। त्या दह्यामध्ये 3 ते 4 चमचे मी साखर घालते। साखर घालून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार आणि हे सगळं घालून एकत्र करून घ्यायचं आपल्याला। साखर काही इतक्यात विरघळणार नाही। आपण काय करायचंय, वडे तयार होईपर्यंत हे बाजूला ठेवायचे। वडे तयार होईपर्यंत त्याची साखर विरघळून निघेल। आता हे बाजूला ठेवूया आणि आता इथे मी थोडंसं 2 चमचे दही घेतलेले। ते दही मी फेटून घेते। दही फेटून घेतल्यानंतर आपण काय करायचंय, त्यामध्ये पाणी घालायचंय आणि पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा ते फेटून घ्यायचे, म्हणजे त्याचं असं पातळ ताक करून घ्यायचंय आणि ते पातळ ताक करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। मी नंतर सांगेन तुम्हाला हे ताक कशासाठी मी करते ते। आता हे ताक सुद्धा आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता मी दही वडे करण्यासाठी इथे भगरचं पीठ घेते। मी इथे 1.5 कप भगरचं पीठ घेते आणि इथे तसं आपल्याला बटाटे सांगता येत नाही किती लागतील ते, कारण त्या पिठामध्ये जसे मिक्स होतील, एकत्र होतील त्याप्रमाणे आपल्याला बटाटे घालायचे। आणि आता सध्या सुरुवातीला मी काय करते, 3च बटाटे किसून घालते त्यामध्ये, कारण बटाटे जास्त झाले तर दही वडे ठिसूळ होण्याची शक्यता आहे, म्हणून आधीच बटाटे सगळे घालायचे नाहीत। मी आता सध्या 3 घालते बटाटे आणि आता कालवून घेते ते। कालवता कालवता कळेल आपल्या हाताला की ते कसं झालंय, म्हणजे एकत्र होतंय का पीठ आणि बटाटे। हे पहा, इथे अजून एक बटाटा लागणार आहे। तो बटाटा सुद्धा मी किसून घेते त्यामध्ये। किसून घेण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये एकही गुठळी राहता नये आणि नंतर काय केलं, मी थोडंसं पाणी घालून ते पीठ मळायला घेतलं। आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं मळायचं, तरी पण यामध्ये थोडं बटाटा कमी वाटला म्हणून मी बटाटा त्यामध्ये घालते। अजून एक घालते, म्हणजे एकूण आपल्याला 1.5 कपाला 5 बटाटे लागले उकडलेले। आणि आता तो बटाटा किसून झालाय आणि व्यवस्थित आपण त्याचं छान असं पीठ मळून घ्यायचंय। हे पहा, इथे पीठ मळून झालेलं आहे। वरील तांदळाचं पीठ आहे ते बटाट्यामध्ये एकत्र झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करायचं, असं पीठ मळून एक 5-10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचंय। आणि आता मी बघणार आहे ह्याचे गोळे होतात का। जर होत नसतील गोळे तर मी त्याच्यात अजून थोडा बटाटा घातला असता। हे पहा, छान गोळे होत आहेत ह्याचे। आता हे आपण बाजूला ठेवूया भिजवण्यासाठी। हे पहा, 10 ते 15 मिनिटानंतर मी पीठ उघडून बघितलंय, छान झालंय पीठ। तुपाचा हात घेऊन ते मळून घेते पीठ मी याआधी माझ्या चॅनलवरती 7 ते 8 उपासाच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत। त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि आता काय करणार आहे, त्या भगरच्या पिठाचे गोळे करून घेणार आहे। आपल्याला जसे दही वडे जेवढे लहान मोठे हवेत तसे आपण गोळे करून घ्यायचे। हे पीठ असं उडीद आणि मुगाचं पीठ कसं पातळ होतं तसं होत नाही, त्याच्यामुळे मी याचे गोळे करून घेते आणि सुरुवातीला 7 ते 8च मी गोळे करून घेणार आहे। हे बघा, असे गोळे करून घ्यायचे। त्याला क्रॅक गेली नाही पाहिजे, नाहीतर ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। इकडे बघा, हे गोळे करून झालेले आहेत। आता हे आपल्याला तळायचे आहेत। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घेते। अजून थोडंसं घालूया तेल त्यामध्ये। तेल तापलेलं आहे। तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये दही वडे घालून घेते। आधी मला वाटलं 4च राहतील, पण नाही, सगळे राहिले त्यामध्ये 7 ते 8। आणि सुरुवातीला थोडेसे ते तळायला चिकटतात, ते थोडे सोडून घ्यायचे आणि नंतर तसेच ठेवून द्यायचे ते थोडा वेळ। आता हे सगळे दही वडे कढईपासून सुटलेले आहेत आणि हे असं सतत हलवत जायचं। आपण गुलाबजाम कसं तळतो सतत हलवत, तसं ते तळून होताना असं ढवळत राहायचंय प्रत्येक वेळेला, म्हणजे ते छान गोलाकार होतात, मस्त होतात। आणि आता आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे वडे। हे बघा, असे ढवळायचे दही वडे। बघा, छान गोल झालेले आहेत, कुठेही वेडेवाकडे झालेले नाहीत दही वडे, सुंदर झालेत। हे तळून झालेले आहेत। आता मी काढून घेते एका ताटली आणि आता आपण मगाशी जे ताक केलं होतं ते ताक मी घेतलंय। त्या ताकात आपण हे केलेले दही वडे टाकायचे। आपण इतर वेळेला कोमट पाणी घेतो आणि त्यामध्ये दही वडे घालतो, पण काय होतं, ते पाणी त्यामध्ये मुरल्यामुळे वडे थोडेसे पाणचट लागतात। त्याच्यामुळे मी
ह्या पद्धतीने ताकामध्येच दहीवडे भिजवते आणि त्यानंतर थोडेसे हलक्या हाताने ते दाबून म्हणजे त्याच्यातलं ताक वगैरे काढून आपण एका डिशमध्ये घ्यायचे. आता मी सर्व्ह करणार आहे दही घालून त्यावरती. हे पहा छान झालेले आहेत दहीवडे. आता त्याच्यावर हे मी पहिल्यांदा घोटलं होतं ते दही घेणार आहे आणि ते दही घालून घेते आणि त्याच्यावरती मी उपासाचा चाट मसाला घालते. हा बघा, हा मी उपासाचा चाट मसाला केलाय तो त्यावरती घालते आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे वरती सजावटीला. तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी काही हरकत नाही. आणि हे पहा, माझ्या अशाच रेसिपी असतात वेगवेगळ्या नवीन-नवीन रेसिपी पाहण्यासाठी. अर्थात तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्या पाहायला मिळतील. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला तर मग कशी वाटली ही उपासाच्या दहीवड्याची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.